नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 12. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 12. प्रिया सकाळी लवकर उठून तयार झाली. तिने आईबरोबर पूजा केली, जेवणामध्ये आईला मदत केली. आज ती आणि आई देवीच्या दर्शनाला मंदिरात जाणार होत्या. सकाळी कामं पटापट आवरून दोघेही तुळजाभवानीच्या मंदिरात जायला निघाल्या. पण तिथे गेल्यावर मात्र दोघीही एकमेकींच्या तोंडाकडे पाहत होत्या, कारण खूप गर्दी होती तिथे आणि मोठमोठ्या रांगा. आई, आता काय करायचं, खूप गर्दी आहे गं, प्रिया आईला म्हणाली. पण आज काय एवढी गर्दी झाली काय माहिती, श्यामलाबाई म्हणाल्या. अहो, कोणीतरी मोठी माणसं येणार आहेत म्हणत होते, म्हणून कुणाला पण आज सोडत नाही. 10 मिनिटं झाली. हार फुलं विकणारी बाई सांगत होती की तोपर्यंत गाड्यांचा ताफा तिथे आला. त्यातून बॉडीगार्ड्स उतरले आणि मागोमाग एक फॅमिली बाहेर आली. प्रियाने बघितलं पण लक्ष दिलं नाही. ती पूजेचं ताट घेण्यात बिझी होती. हे बघा, आता आलेत हे लोक. आता ह्यांची पूजा झाली की मग परत दर्शन चालू करतील, मग पटापट होईल दर्शन, ती बाई बोलत होती. हो, बघू आता किती वेळ लागतोय ते, प्रिया म्हणाली आणि ती वळाली. चालता चालता अजिंक्य का थांबला म्हणून मिस्टर राठोडने त्याच्याकडे पाहिलं तर तो समोर उभ्या असलेल्या प्रिया आणि तिच्या आईला पाहत होता. प्रियाचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. ती आईसोबत काहीतरी बोलत जिथे लाईन होती तिकडे निघाली. मला ना आजकाल खूप भास व्हायला लागले आहेत. कालपासून जिकडे तिकडे मला प्रियाच दिसत आहे, अजिंक्य मनातच म्हणाला आणि हसला. त्याला वाटलं त्याला भास होतोय. अजिंक्य आणि बाकीचे फॅमिली मेंबर मंदिराच्या आत गेले होते. मिस्टर राठोडने एका गार्डला बोलवलं आणि त्याला काहीतरी सांगितलं. तो प्रिया आणि त्याच्या आईजवळ गेला. प्रिया मॅडम, सरांनी तुम्हाला मंदिरात बोलवलं आहे. काकी, तुम्ही पण या माझ्याबरोबर, गार्ड म्हणाला. तुम्ही कोण आहेत तुमचे सर, प्रियाने विचारलं. अजिंक्य राठोड, गार्ड म्हणाला आणि प्रिया तर चमकलीच. आई आणि तीही एकमेकींच्या तोंडाकडे पाहत होत्या. येत आहे ना, गार्ड म्हणाला. प्रिया आणि तिची आई दोघीही त्याच्या पाठोपाठ मंदिरात निघाल्या. मंदिरामध्ये गेल्यावर त्या पाठीमागेच उभ्या राहिल्या. इथे का उभ्या आहात, पुढे जा, मिस्टर राठोड त्या दोघींना म्हणाले. चालेल, आम्ही पुढे गेलो तर, प्रिया म्हणाली. हो, का नाही, मिस्टर राठोड म्हणाले आणि पुढे गेले. त्यांच्या पाठोपाठ प्रिया आणि तिची आई पण गेली. त्या दोघींना मंदिरात बघून अजिंक्य चकित झाला होता. हा भास आहे की प्रिया खरंच इथे आली आहे, अजिंक्य विचार करत होता. मिस्टर राठोड त्याच्या बाजूला जाऊन उभे राहिले. एवढे मोठे मोठे डोळे करून बघू नको, बाहेर येतील ते. ती प्रियाच आहे आणि बाजूला आहे ती तिची आई आहे, मिस्टर राठोड म्हणाले. डॅड, तुम्ही त्यांना बोलवलं, अजिंक्य चिडत म्हणाला. मी त्यांना फक्त मंदिराच्या आत बोलवलं, इथे मी त्यांना नाही बोलवलं. मी तर त्यांना मगाशी बाहेर पाहिलं जेव्हा तू प्रियाला डोळे फाडून फाडून बघत होतास. बहुतेक आज देवी आईला पूजेच्या वेळी माझं पूर्ण कुटुंब इथे पाहिजे होतं, म्हणून त्या इथे आल्या आहेत, मिस्टर राठोड म्हणाले. त्यांच्या ह्या बोलण्यावर अजिंक्य काहीच बोलला नाही. त्याने फक्त मान हलवली आणि स्माईल केली. पुजारी पूजा करत होते आणि सगळे हात जोडून उभे होते. पुजारीजींनी पूजेची थाळी घेण्यासाठी खुणावलं, पण सगळ्यांचे डोळे बंद असल्याने प्रियाने ते थाळ घेतलं आणि पुजारीजींनी तिला आशीर्वाद पण दिला. पण आपली पूजेची थाळी दुसऱ्या कुणाला तरी पुजारींनी दिली म्हणून सुनंदाला जरा रागच आला. त्या पुढे जाणार तोच मिस्टर राठोडने त्यांना हाताने थांबवलं आणि हळूच कानात सांगितलं, ती प्रिया आहे, डोंट वरी, तुझी पूजेची थाळी तुझ्या होणाऱ्या सुनेनेच घेतली आहे. आणि त्या बाजूला उभ्या आहेत ना, त्या प्रियाच्या आई. हे ऐकताच सुनंदा पण शांत झाल्या आणि त्यांच्या फेसवर स्माईल आली. तोपर्यंत प्रिया पूजेचं ताट घेऊन त्यांच्या जवळ आली. मॅडम, हे घ्या. ते तुमचे सर्वांचे डोळे बंद होते म्हणून पुजारी काकांनी मला बोलवलं ताट घ्यायला, प्रिया सुनंदाला बोलली. आई, ही प्रिया, आणि प्रिया ही माझी आई, ही दादी, डॅड आणि ही अनमोल माझी छोटी बहीण. अजिंक्यने सगळ्यांची ओळख करून दिली. हॅलो सर, हॅलो मॅडम, तिने सगळ्यांना ग्रीट केलं आणि दादीच्या पाया पडले. मला मॅडम नाही म्हणायचं, मला आवडत नाही, कॉल मी दादी. दादी तिला आशीर्वाद देत म्हणाल्या आणि तिने मान हलवून हो म्हटलं.
आणि मला अनमोल म्हणायचं भा. प्रिया. अनमोल पुढे बोलणारच की अजिंक्यने तिला डोळे मोठे करून नाही म्हणून सांगितलं. सगळ्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि ते निघाले. प्रिया नको नको म्हणत होती, पण मिस्टर राठोडने अजिंक्यला प्रिया आणि तिच्या आईला सोडायला सांगितलं त्याच्या कारने. गाडीमध्ये प्रियाच्या आई आणि अजिंक्य मात्र छान गप्पा मारत होते, जणू काही खूप जुनी ओळख असावी त्यांची. प्रिया, तुम्ही नेहमी जाता का मंदिरामध्ये? अजिंक्यने काहीतरी विचारावं म्हणून विचारलं. नाही, आज दसरा आहे ना म्हणून गेलो होतो दर्शनाला. आणि तुम्ही? प्रिया म्हणाली. आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी ह्या मंदिरामध्ये पूर्ण फॅमिली सोबत पूजा करतो. आईची खूप श्रद्धा आहे, अजिंक्य म्हणाला. हो, खूप जागृत देवस्थान आहे, श्यामलाबाई म्हणाल्या. घर आल्यावर दोघी गाडीतून उतरल्या. सर, घरी चला, कॉफी घेऊन जा, श्यामलाबाई म्हणाल्या. आंटी, सर नका म्हणू हो मला, अजिंक्यच म्हणा तुम्ही. आणि कॉफी परत कधीतरी येईल प्यायला. आता निघतो, उशीर होईल, सगळे वाट पाहत असतील माझी, अजिंक्य म्हणाला. घरी आल्यावर पण श्यामलाबाई अजिंक्यचे गुण गात होत्या. किती छान आहे ग मुलगा, आणि त्याची फॅमिलीसुद्धा. इतके श्रीमंत असून जरासुद्धा घमंड नाही. मला तर खूप आवडला अजिंक्य, श्यामलाबाई म्हणाल्या. हो, ते दिसतंय, आल्यापासून नुसतं अजिंक्यच्या नावाचा जप चालू आहे, प्रिया हसत म्हणाली. एखादा माणूस चांगला असेल तर त्याची स्तुती पण करायची नाही का, श्यामलाबाई म्हणाल्या. पण आई, मला एक कळत नाही. काल मला अजिंक्य सर अचानक भेटले आणि त्यांनी मला जॉब ऑफर केला. आज पण ते कालसारखे अचानक भेटले आणि आपल्याला देवीचं दर्शन पटकन मिळालं. हा कोइन्सिडन्स आहे की? प्रिया विचार करत होती. मग दुसरं काय असणार? एवढ्या मोठ्या माणसांना आपल्यासारख्या गरिबामध्ये कसला आला इंटरेस्ट, श्यामलाबाई म्हणाल्या. हो, तेही खरंच आहे म्हणा. माझ्या मनात असाच विचार आला म्हणून तुला बोलून दाखवला, प्रिया म्हणाली. ए आई, किती वेळ केला ग यायला? मला भूक लागली आहे, जेवायला घे ना, ऋषी म्हणाला. जेवण झाल्यावर प्रिया शांत बसली होती. तिने मोबाईल चेक केला. बरेच मेसेज होते, त्यांना रिप्लाय दिला. शेखरचा मेसेज वाचला आणि त्यालासुद्धा थँक्यू आणि शुभ दसरा मेसेज टाईप करून पाठवला. एवढा मोठा बिझनेसमॅन, काल पण त्याने मला घरी सोडलं. त्यांना जवळजवळ 1-1.5 तास उशीर झाला असेल काल माझ्यामुळे. आजसुद्धा मला आणि आईला घरी ड्रॉप केलं. आणि हा एक शेखर आहे, इतका बिझी आहे कालपासून, साधा एक कॉल केला नाही. 2 ओळींचा मेसेज पाठवला म्हणजे झालं. मला त्याला सांगायचं होतं मी राठोड इंडस्ट्री जॉईन करायचा विचार करत आहे म्हणून, पण त्याला कुठे टाईम आहे माझ्यासाठी, प्रिया मनातच बडबड करत होती. शेखर प्रियाच्याच रिप्लायची वाट पाहत होता. तिचा रिप्लाय आला आणि शेखर रिलॅक्स झाला. त्याला वाटलं होतं प्रिया त्याच्यावर रागवली असेल, कदाचित ती बोलणारसुद्धा नाही, म्हणूनच तिचा सकाळी मेसेजसुद्धा आला नव्हता. त्याचं टेन्शन जरासं कमी झालं. प्रियाला कॉल करू की नको शेखर विचार करत होता. शेवटी त्याने तिला फोन लावला. शेखरचा कॉल पाहून तिने पटकन कॉल रिसीव्ह केला. प्रिया, कालच्यासाठी रिअली सॉरी. माझं एक अर्जंट काम आलं होतं, ते सोडून नाही येऊ शकलो मी, सॉरी, शेखर एका दमात बोलला. इट्स ओके शेखर. बाय द वे, हलवा आवडला ना, प्रियाने विचारलं. हो, खूप छान झाला होता. तू बनवला होतास का, शेखरने विचारलं. हो, प्रिया नकळत जराशी लाजली. वाटलंच मला, खूप टेस्टी होता, शेखर म्हणाला. बाकी काय चाललंय मग? आज सुट्टी असेल ना तुला पण, शेखर बोलला. हो, सुट्टी आहे. सकाळी मंदिरात जाऊन आली आईसोबत. संध्याकाळी एका फ्रेंडच्या घरी पूजा आहे, तिथे जाणार आहे, प्रिया म्हणाली. म्हणजे आजच्या अपॉइंटमेंट फुल आहेत तर मॅडमच्या, शेखर म्हणाला. हो, प्रियाने हसून रिप्लाय दिला. शेखर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, प्रिया म्हणाली आणि तिने अजिंक्यने तिला दिलेली जॉबची ऑफर शेखरला सांगितली. प्रिया, मला वाटतं तू घाई करू नये, जरा विचार कर आणि मग निर्णय घे, शेखर म्हणाला. मला तरी वाटतं मी ही ऑफर एक्सेप्ट करावी. शेखर, एकतर अजिंक्य सरांबरोबर काम करायला मिळेल, बरंच शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. दुसरं, माझी सॅलरी डबल होते, ज्यामुळे माझे सर्व फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, प्रिया म्हणाली. तुझं बरोबर आहे, पण मला एक समजत नाही प्रिया, त्यांनी तुला डबल सॅलरी का ऑफर केली? म्हणजे तुला 40 किंवा 50% इन्क्रीमेंट दिली असती तरी तू घेतली असती. असं असताना त्यांनी तुला डबल सॅलरी ऑफर केली कारण तू हा आकडा ऐकून त्यांच्या ऑफरला नाही बोलूच शकणार नाहीस म्हणून.
शेखर म्हणाला, पण प्रियाला मात्र राग येत होता. मला सॅलरी डबल मिळते म्हणून याला का त्रास होतोय? एवढी चांगली ऑफर मी का म्हणून रिजेक्ट करायची? कदाचित मी ही ऑफर एक्सेप्ट केली तर माझा पगार शेखरच्या पगारापेक्षा जास्त असेल आणि त्यामुळेच कदाचित त्याचा मेल इगो दुखावला गेला आहे. प्रियाच्या मनात विचार आला. प्रिया, मला तरी डाऊट आहे की तुला जॉब ऑफर करण्यामागे नक्कीच राठोड सरांचा काहीतरी हिडन मोटिव्ह आहे, शेखर म्हणाला. काय हिडन मोटिव्ह असू शकतो शेखर, अजिंक्य सरांचा? काय वाटतं तुला, काय हवं असेल त्यांना माझ्याकडून? प्रिया म्हणाली. माहीत नाही, पण हे बिझनेसमॅन बिना फायद्याची कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत नाही. तुला एवढं पॅकेज देण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, शेखर म्हणाला. माझ्याकडून काय फायदा होऊ शकतो? फार फार तर आम्रपाली ग्रुपची इन्फॉर्मेशन मिळेल, पण त्याने त्यांना काहीच फरक पडणार नाही, कारण आम्रपाली राठोड ग्रुपसमोर काहीच नाही. त्यांचं कॉम्पिटिशनच होऊ शकत नाही, प्रिया म्हणाली. मला ते सगळं माहीत नाही, पण मी जेवढं अजिंक्य सरांना ओळखतो त्यावरून तरी मी हे नक्कीच सांगू शकतो की कुठेतरी पाणी मुरते. प्रिया, तू हा जॉब जॉईन करणार नाही, शेखर म्हणाला. काय? प्रिया जवळजवळ ओरडली. शेखर, मी फक्त तुम्हाला सांगितलं, माझे डिसिजन मी स्वतः घेते. सॉरी, पण माझा डिसिजन झाला आहे. मी राठोड इंडस्ट्री जॉईन करत आहे, प्रिया रागात म्हणाली. प्रिया, सॉरी, तुला राग आला असेल तर. मी तुला फोर्स नाही करणार आणि तुझा डिसिजन मला घेण्याचा काहीच अधिकार नाही, मला माहीत आहे. पण अजून एकदा शांत डोक्याने विचार कर आणि मगच निर्णय घे, शेखर बोलला. ठीक आहे म्हणून प्रियाने कॉल कट केला. समजतात काय शेखर स्वतःला? त्यांना काय वाटतं, माझी कुवत नाही आहे का डबल सॅलरी घ्यायची? की मी फक्त एक मुलगी आहे, माझा चेहरा बघून अजिंक्य सरांनी मला डबल सॅलरी ऑफर केली आहे? ते तसं का करतील? माझ्यासारख्या कित्येक मुली त्यांच्या मागे पुढे फिरत असतील आणि मला त्यांच्याकडून कुठलीच निगेटिव्ह वाईब्स आली नाही. त्यांना माझं काम आवडलं असेल, त्यांनी माझं प्रेझेंटेशन पाहिले, ते म्हणाले देखील त्यांना माझं प्रेझेंटेशन खूप आवडलं होतं म्हणून त्यांनी मला डबल सॅलरी ऑफर केली असेल. मी दुसरीकडे कुठे इंटरव्ह्यूला गेली तर नक्कीच मला 30 किंवा 40% हाईट मिळेल, म्हणजे मला डबल सॅलरीसाठी नक्कीच 2-3 वर्ष काम करावे लागतील. मग ते जर मला आता लगेच मिळत आहे, शिवाय एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये मला काम करायला मिळते, तर मी का नको करू? म्हणजे हे तर असंच झालं ना की लक्ष्मी म्हणते मी येऊ का आणि आपण म्हणायचं मी संशय घेऊ का? तिला खूप राग येत होता शेखरचा. एकतर तिला वाटलं होतं की राठोड इंडस्ट्री जॉईन करणार म्हणून तो खूप खुश होईल, ते रोज भेटणार म्हणून त्याला आनंद होईल. तसं काहीच झालं नाही, वरून त्याने ऑफर रिजेक्ट कर म्हणून सांगितलं. प्रिया खूप रागात होती. तिने रागातच अजिंक्यला तिने जॉब ऑफर एक्सेप्ट केल्याचा मेसेज केला. अजिंक्य आज खूप खुश होता. सकाळी देवीच्या दर्शनासोबत त्याला प्रिया भेटली आणि संध्याकाळी दसऱ्याचं गिफ्ट म्हणून की काय तिने जॉब एक्सेप्ट केला होता. इकडे शेखरची मात्र चिडचिड होत होती. त्याला राहून राहून अजिंक्यवर डाऊट येत होता. काहीतरी नक्की होतं जे त्याला समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी प्रिया आम्रपालीमध्ये गेली. ती आजपासून नोटीस पिरियडवर होती. 1 महिन्याने ती राठोड इंडस्ट्री जॉईन करणार होती. इकडे अजिंक्यला तिच्या जॉईनिंगच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या होत्या. त्याने त्याची सुरुवात आजपासूनच केली. शेखर ऑफिसमध्ये आल्या आल्या त्याला कळलं की आज सगळ्या स्टाफबरोबर अजिंक्य सर मीटिंग घेणार आहेत. मीटिंगमध्ये अजिंक्यने शेखरची खूप प्रशंसा केली. त्याच्या नवीन कॉन्ट्रॅक्टचं श्रेय त्याने शेखरला दिलं आणि ॲप्रिसिएशन म्हणून त्याला 40% इन्क्रीमेंट दिली. सगळेच शेखरचं अभिनंदन करत होते. इथून पुढे सुद्धा शेखरने असंच काम करावं आणि काम करताना त्याला कुठलीही अडचण येऊ नये म्हणून शेखरसाठी फॅक्टरीमध्ये नवीन केबिन बनवणार असल्याचं अजिंक्यने अनाऊन्स केलं. शेखर आता ऑफिसऐवजी फॅक्टरीमध्ये बसणार होता. शेखरला फॅक्टरीमध्ये नवीन केबिन आणि सॅलरी इन्क्रीमेंट देऊन त्याचं ऑफिसमधलं बसतान बेमालूमपणे फॅक्टरीमध्ये हलवलं होतं अजिंक्यने. शेखर खुश तर होता, पण ऑफिसमधून फॅक्टरीमध्ये शिफ्ट होणं त्याला खटकत होतं. काहीही असलं तरी अजिंक्य त्याचा बॉस होता आणि त्याचा निर्णय बदलणं शक्य नाही हे शेखरला माहीत होतं. फक्त आठवड्यात शेखरच्या केबिनचं काम झालं होतं आणि शेखरची रवानगी फॅक्टरीमध्ये झाली होती. आता अजिंक्यने प्रियासाठी त्याच्या समोरचीच केबिन फायनल केली. त्याला हवं तसं इंटिरियर करून घेतलं. प्रिया पूर्ण वेळ अजिंक्यला त्याच्या केबिनमधून दिसेल अशा पद्धतीने तिची केबिन बनवली होती.
आता फक्त त्याला अजून एक गोष्ट करायची होती, ती म्हणजे शेखर आणि प्रिया एकमेकांना ऑफिसमध्ये जाताना आणि येताना भेटणार नाही याची खबरदारी घ्यायची होती. आणि त्याच्यासाठी सुद्धा अजिंक्यकडे प्लॅन रेडी होता. त्या दिवशी मिस्टर राठोड म्हणजेच अजिंक्यच्या डॅडने डिनरनंतर त्याला बोलण्यासाठी बोलवलं होतं. तेव्हाच त्यांनी शेखरविषयी अजिंक्यला वॉर्न केलं होतं. शेखर आणि प्रिया अजून तरी फ्रेंड्स आहेत, पण ही मैत्री प्रेमात परिवर्तित होण्याअगोदरच अजिंक्यला प्रियाच्या मनात त्याचं स्थान निर्माण करायचं होतं आणि त्याच्या प्रेमाची जाणीव करून द्यायची होती. त्याच्यासाठी शेखर आणि प्रियाला एकमेकांपासून दूर ठेवणं गरजेचं होतं. प्रिया रागात असल्याने तिने शेखरला कॉल केला नव्हता. शेखरला सुद्धा प्रियाचं वागणं पटलं नव्हतं. तिने घाई करू नये एवढंच त्याला वाटत होतं. प्रिया कॉल करत नाही म्हणून मग शेवटी शेखरनेच तिला कॉल केला. कसे आहात, काय चाललंय, माईंची खुशाली वगैरे फॉर्मल बोलून प्रियाने कॉल ठेवला. तिने राठोड इंडस्ट्रीमध्ये जॉईनिंगचं सांगायचं टाळलं. काही दिवसांनी तिने नक्षत्राला तिच्या नवीन जॉबबद्दल सांगितलं आणि नक्षत्राकडून सगळ्यांना कळलं. काय राव, खूपच फास्ट आहात तुम्ही. प्रियाची राठोड इंडस्ट्रीमध्ये सेटिंग पण लावली आणि आम्हाला कोणाला कानोकान खबर पण नाही, सुजित कॉल करून शेखरला बोलला. सुजित, प्रियाला ऑफर आली होती हे मला माहीत आहे, पण ती ऑफर प्रियाने एक्सेप्ट केली की नाही हे मला माहिती नाही, शेखर म्हणाला. काय बोलतोस? अरे येणाऱ्या 1 तारखेला जॉईनिंग आहे तिचं आणि तुला माहिती नाही, सुजितने आश्चर्याने विचारलं. नसेल सांगावंसं वाटलं तिला. जाऊ दे, तू बोल. बऱ्याच दिवसांनी कॉल केला, 2 वीक झाले आसरामध्ये पण नाही आलास. शेखरने विषय बदलला. जरा कामात बिझी होतो. एक हाय प्रोफाईल मर्डर केस आली आहे, तिच्याच कामात व्यस्त होतो. त्या निमित्ताने निशूला भेटणं होतं माझं वरचेवर, सुजित बोलला. ओके, बाकी काय म्हणतोस मग, शेखरने विचारलं. काही नाही, बघू, ह्या संडेला येईल मी आसरामध्ये. चल ठेवतो फोन, काळजी घे, बाय. सुजितने कॉल कट केला. प्रियाला एकदाही सांगावंसं वाटलं नाही. मी काय अडवलं असतं का तिला? आणि का? माझं काय देणं घेणं, निर्णय तिचा आहे. मी तर फक्त तिला ॲडवाईस दिली होती. पण मला अजूनही वाटतं तिने नीट विचार करावा. आत्तापर्यंत सगळ्यांना प्रियाच्या नवीन जॉबविषयी माहिती पडलं होतं. सगळे तिला विश करत होते, फक्त शेखरने विश केलं नव्हतं. मला वाटत होतं त्या दिवशी तो रागात होता. राग शांत झाला की होईल नॉर्मल, पण तसं नाही. त्याचा राग अजूनही गेला नाही माझ्यावरचा. कसं समजावू त्याला की ह्या जॉबमुळे माझ्या फायनान्शियल कंडिशनवर बराच फरक पडणार आहे. बाबा गेल्यानंतर मला आणि आईला कुणीही आधार दिला नाही. पैशासाठी किती वणवण करावी लागली हे मलाच माहिती. एवढ्या चांगल्या जॉबची ऑफर समोरून आल्यावर ती कशी काय सोडू मी? शिवाय माझं वर्क प्रोफाईलसुद्धा स्ट्रॉंग होईल ह्या जॉबमुळे. असं असताना मी हा जॉब नाकारणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा असेल. हो, माझा डिसिजन योग्यच आहे, प्रिया विचार करत होती. इकडे अजिंक्य खुर्चीत पाठीमागे रेलून डोळे बंद करून बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर सारखा प्रियाचा चेहरा येत होता. तू ऑफिस जॉईन केलंस ना की तुला मी जरासुद्धा माझ्या डोळ्यासमोरून दूर जाऊ देणार नाही. मला तू माझ्या नजरेसमोर हवी आहे प्रिया. तू माझं पहिलं प्रेम आहेस आणि आता तुझ्याशिवाय कुणाचा विचारसुद्धा मी करणार नाही. मला तुला सुखात ठेवायचं आहे, माझ्या मिठीत बंदिस्त करायचं आहे. मी तुला खूप मिस करत आहे प्रिया. कधी हे 4 दिवस जातील असं झालं आहे, अजिंक्य मनातच बोलत होता.